नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आशा आहे हा दिवस तुमच्यासाठी खूप छान असो, निवांत असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजेत असो। तर सकाळची सुरुवात केली बेडरूम आवरण्यापासून। तर तुम्हाला तर आता माहिती आहे किचनची ऑलमोस्ट माझ्याकडे काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, त्यामुळे जरासं सकाळी उठले की मी थोडंसं साफसफाई वगैरे थोडंसं आता बघत असते। तर छान मीशोवरून फक्त आणि फक्त 255 रुपयाला ही मी डबल साईज बेडशीट जी आहे तर ती ऑर्डर केली होती आणि त्याची क्वालिटी इतकी सुंदर होती ना। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रिंट्स, म्हणजे बेडरूमचा लुकच चेंज झाला। म्हणजे मला असे लाईट कलरचे बेडशीट्स खूप जास्त आवडतात। मग याच्यामध्ये खूप छान छान असे डिझाईन्स आहेत, फ्लोरलचे फुलं आहेत सगळे आणि कलर्स जे आहेत ना मोस्टली ते बघा लाईट कलर्स आहेत, म्हणजे लाईट ग्रीन, लाईट ब्लू, पिंक कलर, येलो, सगळे लाईट कलर्स आहेत आणि इतकं ब्राईट वाटत होतं ना। एक तर विंडो ओपन केला होता पूर्ण आणि इतकं फ्रेश आणि इतकं ब्राईट आणि एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला नवीन काहीतरी काम करण्यासाठी। आणि सगळ्यात माझी मोस्ट फेवरेट प्लेस काम करण्यासाठी अशी विंडो साईट असते। तर मोस्टली पाऊस जर असेल तर मी आता विंडो बंद करते आणि जर नसेल पाऊस तर मग खिडकी उघडते, कारण आमच्या इथे बाहेर पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तर त्यामुळे थोडासा आवाज वगैरे येतो। तर ही माझी सगळ्यात मोस्ट कम्फर्टेबल प्लेस आहे काम करायला। मोस्ट ऑफ द लेक्चर सुद्धा मी याच प्लेसवरून घेते, बेडरूममधूनच घेते, कारण पूर्ण पॅक असतं आणि मग आवाज वगैरे कुठला येत नाही, त्यामुळे ही माझी सगळ्यात फेवरेट प्लेस आहे। सकाळची सुरुवात लॅपटॉप पासून करते, कधी तरी गरज असेल तर, नाहीतर ऑलमोस्ट फोन पासूनच होते। ही बेडशीट जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना फक्त 255 रुपीजला आहे, तर लिंक याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, एकदा जाऊन चेक करा। मीशोवरती आहे आणि डिलिव्हरी सुद्धा फ्री तुम्हाला मिळून जाते। तर थोडंसं काम केलं सकाळी थोडंसं पेंडिंग ऑफिसचं काम होतं तर ते केलं। आता वर्क फ्रॉम होम मॉम म्हटलं की काय असतं की एकतर घर पण असतंय आणि त्यासोबत आपलं ऑफिस पण आपल्याला मॅनेज करायचं असतं आणि हा सगळी तारेवरची कसरत जी आहे तर ती चालू असते। तर कपाट जे होतं भरपूर दिवस, जसे कपडे वाळतील ना तर तसे सगळे इन द सेन्स मिस्टर्स माझे, कारण ते सुद्धा भरपूर काम करतात, तर ते वाळलेले कपडे घ्यायचे आणि सगळे आहे असेच कपाटामध्ये ठेवायचे। मग ते भरपूर असं सगळ्यांचं सॉर्ट करायचं राहिलं होतं, म्हणजे बाळाचे कपडे वेगळे, गिरिजाचे वेगळे, राशीचे वेगळे, माझे वेगळे, तर असं भरपूर करायचं राहिलं होतं। तर मग आज म्हटलं की थोडंसं कपाट जे आहे तर ते आवरायला घेऊयात आणि रेग्युलरचे जे काही कपडे असतात या दोघींची तर ती मी मोस्टली सगळी खालीच ठेवत असते, वरती रूममध्ये आणत नाही। रूममध्ये फक्त आणि फक्त बाळाचे कपडे किंवा या दोघींचे जे ओकेजनली फंक्शनला वगैरे घालायचे जे काही ड्रेस असतात तर तेच मी वरती घेऊन येत असते, कारण खालच्या खाली कसं पटकन काहीतरी लगेच घेता येतं आणि आवरून बाहेर जाता येतं। तर अशी माझी सगळी आवरावर चालू होती, कपड्यांची घड्या घातल्या, कोणाचे कपडे काय आहेत तर ती व्यवस्थित सगळी ठेवली। तर आज थोडासा निवांत वेळ मिळाला होता, घरातलं जे काही काम आहे तर ते आवरायचं होतं। तर मला ना घरातलं खरं सांगायचं तर मला खूप आवडतं, म्हणजे घर असं व्यवस्थित ठेवायला किंवा घरातला भरपूर गोष्टी करायला, स्वच्छ करायला, पण ऑफिस आणि घर हे दोन्ही बॅलन्स करता भरपूर वेळेला काय होतं की इच्छा असते पण भरपूर गोष्टी ज्या असतात ना तर त्या माझ्याकडून ज्या असतात तर त्या राहून जातात। तर त्यामुळे जसं मला जमेल ना तर त्या पद्धतीने मी करते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की आपली स्टुडिओ रूम जी आहे तर ती तयार होते। तर इथे बघा ही मी स्पेशली ऑफिससाठी रूम करते। यूट्यूबचे लेक्चर्स वगैरे जे काय असतील तर ते मी आता इथून पुढे सगळे इथेच रेकॉर्ड करत जाईन। तर बघा फरशी बसवल्यात, फरशी कशा वाटले कमेंट करून नक्की सांगा। मला तर फरशी खूप आवडली, हे पण लाईट कलरमध्ये आहेत, त्यामुळे कलर जो आहे ना विंडोमधून जी लाईट येते ना तर ती रिफ्लेक्ट होते आणि अगदी ब्राईट वाटतं, म्हणजे अगदी प्रकाशित रूम जी आहे तर ती वाटते। पण ही जी विंडो आहे ना खूप मोठी विंडो आहे, तर माझं असं प्लॅन आहे की पूर्ण विंडोला ना आता सध्या तरी एक वर्षभर तरी, अजून गिरिजा राशी काय मोठ्या नाही झालेल्या त्यामुळे त्या रूमही वापरणार नाहीत, त्यामुळे पूर्ण काच जी आहे ना तर ती कव्हर करायची, पूर्णच पॅक म्हणजे साऊंड प्रूफ करायची। बघा समोर आमचं एक घर बांधतात ना तर मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा आवाज जो आहे ना तर तो चालूच असतो आणि इथून पुढे तो चालूच राहणार कंटिन्युअसली। त्यामुळे मी विचार करते की पूर्ण खिडकी जी आहे तर ती काचेने पॅक करून घ्यायची, म्हणजे पूर्ण रूमच जी आहे तर ती साऊंड प्रूफ होईल। इथे माझा एक बोर्ड पण मी लावलेला आहे, सो दॅट कधी मला लागला तर तो मी यूज करते। तर ही पूर्ण ऑफिससाठी रूम जी आहे तर ती सेपरेटच केलेली आहे। रूम कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। खाली जाऊन बघते तर काय बाळ झोपला होता कोचवरती आणि राशी सारखं बेबी बेबी बेबी, आणि गिरिजा मॅडम काय, गिरिजा मॅडमच्या आल्यात आजोबा। आजोबा म्हटले की तिचे भरपूर लाड चालू होतात। काय लागलं राशीला, लागलं
बुबू झाला, हा झालाय. औषध लावलं, औषध लावलं, औषध. हा पापी घेतली, किशी किशी घेतली, किशी घेतली का तिथली. तर आमच्या घरात सगळ्यात लवकर कोण उठतंय ती म्हणजे राशी. तर संध्याकाळी पण राशी लवकर उठून बसली होती. आणि गिरिजा मॅडम म्हणजे तिला खूप, तिचं सगळं लेझी आहे, ती सेम माझ्यासारखी आहे. तर तिला उशिरा उठायचं, उशिरा झोपायचं आणि उशिरा उठायची अशी सवय लागली. पण उठलं ना की मग खूप पॅम्पर करावं लागतं मॅडमना. म्हणजे उठलं की तिला किमान एक 10-15 मिनिटं तरी असंच मांडीवरती घेऊन बसावं लागतं. आणि मग तिथून पुढची जी काही कामं असतील ना तर ती करावी लागतात. सो मला असं वाटतं की वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे एक ब्लेसिंग आहे की आपल्या मुलांसोबत जो काही क्वालिटी टाईम मी स्पेंड करू शकते तर तो खूप छान पद्धतीने मी स्पेंड करते. सोबतच फॅमिलीला जितका वेळ मला देता येतोय तितका मी देते. येस, कधी कधी तरी असं वाटतंय की खूप लोड होतोय किंवा आपल्याला नाही जमणार किंवा असं मलाच का होतंय किंवा माझ्यासोबतच या गोष्टी अशा का होतात. कारण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते ना, म्हणजे जितक्या आहेत पॉझिटिव्ह तर तितक्या दाखवते. पण कधी कधी माझी सुद्धा काही निगेटिव्ह साईड असते किंवा मला सुद्धा काही डिप्रेशन येतात किंवा काही निगेटिव्ह थॉट्स येतात किंवा असं म्हणजे नको वाटतंय किंवा प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो, तर ते पण असतं. पण कधी कधी मी आता ते पण तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. कारण मला असं वाटतंय की जसं पॉझिटिव्ह असतंय तसं प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये निगेटिव्ह पण असतंय. पण आपण आवर्जून आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत ना तर त्याच आपण दाखवत असतो. तर संध्याकाळी जेवणाची तयारी चालू होती. मिस्टरांना फोडणीचा भात हवा होता, तर ते बोलले की भात मी करतो आज, तुम्ही फक्त मला कापी काय असेल तर ती करून द्या. तर मी खाली बसले. पण आमच्या या दोघी मॅडम ना टोमॅटो खाऊन खाऊन संपवायला लागले. तर त्यांना म्हटलं आधी टोमॅटोची प्लेट वरती ठेवा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. कोथिंबीर खूप फ्रेश आणली होती आणि मग म्हटलं का निवडून कोथिंबीरीचा जो डब्बा आणलाय ना तर त्याच्यामध्ये ठेवावा. तर भरपूर दिवस या गोष्टी मला सगळं करायला पॉसिबल होत नव्हतं. तर आता म्हटलं की चला थोडं थोडं हळूहळू घराकडे किंवा किचनकडे लक्ष द्यायला जे आहे तर ते आपण स्टार्ट करूया. तर राशीला काय कॅमेरा स्टँडला लावला होता, तर तो कॅमेरा लगेच ती घ्यायला गेली. गिरीजा हळूहळू मदत करते मला सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे मी जे जे करते ना तर ती आज इथेच करण्याचा प्रयत्न करते. तर सगळ्या गोष्टी सगळ्यांना शिकवलेल्या बऱ्या असतात, मुलगी असू देत किंवा मुलगा असू देत. किचनच्या गोष्टी किंवा ऑफिसच्या गोष्टी दोन्ही गोष्टी मुलांना जे आहे तर ते आत्ता लहानपणापासून शिकवायला हवं असं मला वाटतं. तर गिरिजेला ऑलमोस्ट थोडं थोडं कळतं, त्यामुळे ती मला बऱ्यापैकी मदत करते. काहीतरी आणून दे म्हटलं वगैरे तर ती आणून देते. राशीला अजून नाही समजत आणि तिच्या बाबांनी तिला नो म्हणायला शिकवलं, त्यामुळे मी तिला काही सांगितलं ना की ती मला डायरेक्ट नो म्हणते. कधीतरी मी त्याचं रेकॉर्डिंग करून दाखवेन तुम्हाला, काम सांगितल्यावरती कशा प्रकारे ती नो म्हणते. तर आजचा व्हिडिओ इथेच मी बंद करते. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.